निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे. असीम सरोदेंची ओळख तुम्हाला करून द्यायची गरज नाही. सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. निर्भय बनो आंदोलनातले ते आमचे सहकारी आहेत. पुण्यात भाजपचा मार खाण्यामध्ये आम्ही एकत्र सहभागी होतो. मी असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी. असीम सरोदे खंबीरपणे कायद्याच्या क्षेत्रात उभे आहेत. दलित पीडितांच्या केसेस, राजकारणी जे बदमाश राजकारणी आहेत त्यांच्या विरोधातल्या केसेस ते लढत असतात. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी सुप्रीम कोर्टात केस आहे धनुष्यबाण निशाणीबाबत आणि नावाबाबत, त्यामध्ये वकिलांच्या टीममध्ये ते सहभागी आहेत. मी आज त्यांना विचारणार आहे की न्यायव्यवस्थेवर त्यांचा अजून विश्वास आहे का. हे का मी विचारणार आहे तुम्हाला माहिती आहे, याचं कारण माझा विश्वास न्यायव्यवस्थेवरचा उडत चाललाय असं मी वारंवार तुम्हाला सांगतो. आज एका कायदेतज्ञालाच विचारूया त्यांचा तरी विश्वास आहे का. असीम सरोदे, माझा हाच पहिला प्रश्न आहे. आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उडत चाललेला आहे. म्हणजे मी सांगतो, मी नियम पाळणारा माणूस आहे, कायद्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आजपर्यंत 35-40 केसेस माझ्या विरुद्ध झाल्या. त्या प्रत्येक केसला मी हजर राहिलो तारखेला. न्याय मिळाला की नाही वेगळा मुद्दा, पण विश्वास होता. आता मात्र विश्वास उडालाय. याचं कारण असं की सुप्रीम कोर्टात काय घडतंय आपण पाहतो. उमर खलिदला 6-6 वर्ष तुरुंगात ठेवलेलं आहे. त्याला बेल मिळत नाही. आम्हाला शिकवण्यात आलं होतं की बेल इज रूल वगैरे, जेल इज एक्सेप्शन. ते काय होत नाही. काल सुप्रीम कोर्टात जो प्रसंग घडला, एका वकिलाने सरळ सरळ न्यायाधीशांचा अपमान केला आणि सरन्यायाधीशांना सुद्धा शिव्या दिल्या. मला सांगा, हे काय चाललंय या देशात. सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा राहिलेली नाहीये का. मला असं वाटतं की न्यायालयांवर विश्वास ठेवायचा की नाही या प्रश्नाचं उत्तर आपण ठेवला पाहिजे असंच आहे. कारण आपण, तुम्ही, मी किंवा अनेक जण आपल्यासारखे हे लोकशाही यंत्रणांवर विश्वास कायम राहायला पाहिजे म्हणून आपण काम करतो. माझे शिक्षक आहेत डॉक्टर उल्हास बापट. ते मला मुद्दामून काही वेळेस बोलवून त्यांनी मला सांगितलं की थेट न्यायव्यवस्थेवर अविश्वास लोकांचा राहील अशा पद्धतीने काही वक्तव्य करायला नको. आपण विश्वास कायम राहील, मजबूत होईल अशा दिशेने काम करायला पाहिजे. त्या सकारात्मक अर्थाने मग मला बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आपणच कायम ठेवण्याची गरज आहे. आता ही जी घटना झाली, त्या एका मुलाने त्याची स्वतःची केस, स्वतःची बाजू मांडताना, पण तो स्वतः वकील होता. तो स्वतः वकील आहे, पण पार्टी इन पर्सन म्हणून त्याचीच केस तो चालवत होता. त्यामुळे तो बँड वगैरे न घालता तिथे हजर झाला होता. आणि त्यांनी जे काही शब्द वापरले त्याच्यातून एक निराशा प्रचंड दिसते न्यायव्यवस्थेबद्दलची. आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहिलं तर तो भारतीय लोकांच्या मनात आज न्यायव्यवस्थेबद्दलचा जो असंतोष आहे, त्याचा तो एक प्रतीक बनला तो मुलगा असं मला वाटतं. त्यांनी जे शब्द वापरले ते खूप महत्वाचे आहेत. त्यांनी पहिले म्हटलं की मी सोवरीन आहे, म्हणजे मी सार्वभौम आहे, जे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत आहे की नागरिक सार्वभौम आहे आणि यंत्रणा या नागरिकांसाठी काम करणारं माध्यम आहे. ते विसरत चाललेली न्यायव्यवस्था, या अर्थाने त्याचा सार्वभौम हा शब्द त्यांनी वापरला, त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. दुसरं त्यांनी म्हटलं की न्यायाधीशांना उद्देशून त्यांनी तुम्ही ज्युडिशियल सर्वंट्स असं त्यांनी म्हटलं. म्हणजे तुम्ही ज्युडिशियल सर्वंट म्हणूनच वागलं पाहिजे ही अपेक्षा खरं तर लोकांची आहे, हे त्याच्यातून व्यक्त झालं असं अशा अर्थाने मी पाहतो आपण. कारण आता सकारात्मक थोडं बघितलं पाहिजे त्यातनं. आणि त्यांनी दुसरं वक्तव्य त्यांनी केलं की मी तुम्हाला ऑर्डर देतो. आता हा आगाऊपणाचा भाग आहे त्याचा नक्कीच, की ऑर्डर तो देऊ शकत नाही आणि ऑर्डर देण्याची भाषा त्यांनी करायला नको होती. आता त्याच्यानंतर त्यांनी जे काही केलं की कागद भिरकावून दिले आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाला शिवीगाळ केली. म्हणजे दोन वेगळे न्यायाधीश, त्यांच्या समोर त्याची केस सुरू होती आणि त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला शिव्या दिल्या. तरी सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. कारण की न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, सगळ्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांनी कदाचित ठरवलं आणि त्यांचं वक्तव्य आता प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी म्हटलं की लेट द इश्यू डाय इट्स नॅचरल डेथ असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामुळे त्याला माफ केलं की याच्यावर एक परिणाम झालेला आहे, हा दबावाखाली कोणत्या तरी आहे, नाराजी आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे असं त्यांचं मत दिसतंय. तर हा एक सकारात्मक दृष्टिकोन म्हणून आपण जरूर पाहू शकतो. परंतु मला असं वाटते की त्यांनी जे प्रतिनिधित्व केलेलं आहे सगळ्या लोकांच्या निराशेचं, त्या निराशेचं परिमार्जन न्यायव्यवस्थेतले लोक कसे करणार. आणि ते केल्याशिवाय एखाद्या कोणाला तरी माफ करून असं होणार नाही. म्हणजे माफ जर याच्यासाठी केलं असेल की याला माफी न करता याच्यावर केस चालली असती तर हे सगळं परत चर्चेत आलं असतं
आणि न्यायव्यवस्थेचे दिंडवडे निघाले असते, तर तसे काढायचे नव्हते म्हणून माफ केलं असेल तर ती स्ट्रॅटेजी म्हणून आपण समजून घेऊ शकतो. पण अदरवाईज माफ माफ म्हणजे करणं. असं तुमचं म्हणणं आहे, की न्यायव्यवस्थेची लाज जाऊ नये म्हणून या माणसाला माफ केलेलं आहे. हो, असं मला कारण त्याची वाटतं. भाषा अत्यंत प्रखर होती. प्रखर होती. शिवीगाळ केली त्यांनी हो. सरन्यायाधीशांना. बॉडी लँग्वेज त्याची वाईट होती तरी सगळी. जज म्हणतात म्हणजे दोन्ही बेंचवरचे 2 जज म्हणतात, की नाही जाऊ द्या हे प्रकरण. तर मला असं वाटतं की ती मॅच्युरिटीच्या नावाखाली जी माघार घेतलेली आहे न्यायालयातल्या न्यायाधीशांनी, ती आपण समजून घेतली तर एक घाबरलेल्या मानसिकतेत न्यायव्यवस्थेतले सुद्धा लोक आहेत, की याच्यावर केस चालली तर हे सगळं बाहेर येईल आणि त्यामुळे कदाचित भानगडी बाहेर येते. भानगडी बाहेर येतील, असंतोष आणखी जास्त वाढेल आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेने एक पाऊल मागे घेऊन मॅच्युरिटीच्या नावाखाली हा व्यापकपणा दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, तो त्या अर्थाने सुद्धा मग बघितला पाहिजे. म्हणजे एकीकडे मी हे सांगतोय की चांगलं झालं की त्याला माफ केलं, पण त्याच्यातला मग दुसरा भाग पण आपण पाहायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात सर्वोच्च पदांवर भारतातल्या सुमार दर्जाचे लोक पोचायला लागले, बसायला लागले आणि ते सुमार आहेत हे सिद्ध व्हायला लागलं, हे दिसायला लागलं. तेव्हा लोकांची त्या व्यवस्थांबद्दलची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. जी पत असते एक, ती पत कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे हे प्रकार जास्त घडत आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे, की कोणीतरी सर्वोच्च पदावर बसला म्हणजे तो फार सर्वोच्चच आहे, असं समजून तो आविर्भाव जर तो माणूस आणत असेल, मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारचे न्यायाधीश निर्माण झालेले आहेत, तयार झालेले आहेत किंवा त्यांना तयार करण्यात आलेलं आहे. हे अत्यंत वाईट आहे. तुमचं असं म्हणणं आहे, की बरोबर आहे. सगळ्या सर्वोच्च पदावर सुमार दर्जाचे लोक बसतायत. हे मला मान्य आहे. हं. पण तुम्ही कायद्याच्या क्षेत्रातले आहात, वकील आहात म्हणून विचारतो, की या देशात जे गेले 5 सरन्यायाधीश झाले, ते सुद्धा सुमार दर्जाचे होते, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला सगळेच तसे होते असं म्हणायचं नाही. परंतु त्यातले काही जण बुद्धीचा वापर अ, भाडोत्री पद्धतीने काही जणांना करू द्यायचा, अशी जी सूट त्यांनी दिली. म्हणजे की म्हणजे प्रचंड हुशार काही जण आहेत. प्रचंड हुशार आहेत. बोलताना ते लक्षात येते, की हा माणूस खूप हुशार आहे. त्यांनी जे शब्द जे वापरायचे त्याच्यामुळे कोणी प्रभावित होऊन जाईल अशा प्रकारची त्यांची बुद्धिमत्ता होती. पण ती प्रखरता न्यायासाठी न वापरता, अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी न वापरता, अन्यायालाच जणू काही झाकून ठेवायचं आणि त्यांना स्कोप द्यायचा. याच्यासाठी जर बुद्धी वापरली असेल, तर मग आपण त्या हुशारीला काय म्हणणार? हा प्रश्न आहे. त्याला लबाडी म्हणायचं. हां, मग ही खूपच मोठी लबाडी झाली हां, आणि म्हणजे त्यामुळे त्यांनी अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी वापरली नाही आपली बुद्धिमत्ता आणि सत्ताधारी पक्षाचा फायदा होईल किंवा लब्धप्रतिष्ठितांचा फायदा होईल, हो, भांडवलदारांचा फायदा होईल, यासाठी जर वापरली असेल सरन्यायाधीशांनी आपली बुद्धिमत्ता, तर हा जनताद्रोह नाहीये का? जनताद्रोह आहेच ना तो. तो न्यायाशी द्रोह आहे, जनतेशी द्रोह आहे, स्वतःशी द्रोह आहे त्यांचा. आणि त्यामुळे संधी साधू राजकारणी म्हणून आपण असं एकत्र शब्द घेतो, की संधी साधू राजकारणी. पण संधी साधू न्यायाधीश असू शकतात, हे मागच्या काही वर्षांमध्ये जे दिसायला लागलेलं आहे, त्यातून हे लोकं न्यायालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत, प्रक्षोभ व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मला वाटतं एकूणच एक डेमोक्रॅटिक डेफिसिट तयार झालेलं आहे. लोकशाहीमध्ये खूप मोठी तूट तयार झालेली आहे आणि त्याची झळ न्यायव्यवस्थेला पण बसते आहे आणि त्याची झळ न्यायव्यवस्थेला बसू नये यासाठी झटणारे न्यायाधीश हे कमी होतात. नाही बरोबर आहे. झटणारे न्यायाधीश कमी होत आहेत. त्याच्याकडे मी येणार आहे थोड्या वेळाने. पण अशा तऱ्हेने न्यायव्यवस्थेचा विश्वास जर उडत गेला, म्हणजे हे बरोबर आहे तात्विकदृष्ट्या, की आपण विश्वास ठेवला पाहिजे. लोकशाहीच्या 4 खांबांवर विश्वास ठेवला पाहिजे. हे मला तात्विकदृष्ट्या मान्य आहे. पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काय होतंय बघा. लोकांना न्याय मिळत नाहीये. केसेस पेंडिंग राहतायत. जे लबाडीने वागतात समाजामध्ये, त्यांनाच मोठमोठे वकील मिळतायत. हं. त्यांची लाखो रुपये फी ते देतायत. सामान्य माणसाला काही त्याच्यामध्ये वाव नाहीये. असंच जर होत राहिलं, तर एक दिवस सुप्रीम कोर्टावर किंवा हायकोर्टावर किंवा खालच्या कोर्टावर लोकांचा प्रचंड मोर्चा येईल. येईल, बरोबर आहे. मग काय त्यातून मार्ग कसा काढणार? कारण लोकांचा क्षोभ नेपाळमध्ये झाला, तसा भारतात होऊ नये असं मला वाटतंय. पण अशीच परिस्थिती राहिली, तर नेपाळसारखी परिस्थिती एक दिवस होऊ शकते. नाही, खरं तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती आपल्याकडे आहे असं माझं मत आहे. परंतु लोकं त्यांच्या दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये त्यांच्या स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यामध्ये एवढे जास्त बिझी आहेत, की अजूनही तो प्रक्षोभ जो आहे तो आपल्याला असा तुरळक प्रमाणात दिसतो आहे. आणि त्यामुळे याची दखल व्यवस्थांमध्ये काम करणाऱ्या म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये, पोलीस व्यवस्थेमध्ये, राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये
काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी वेळीच घेतली नाही तर खूपच जास्त मोठं अरिष्ट आपल्या भारतावर येईल. नेपाळ सारखी परिस्थिती येऊ शकते का? नेपाळ नेपाळपेक्षा नाही, भयंकर परिस्थिती आहे. नेपाळपेक्षा भयंकर परिस्थिती इथे होऊ शकते. रूल ऑफ लॉ नावाचा एक शब्द आहे, की रूल ऑफ लॉ म्हणजे काय, की आपण कायद्याचं, नियमांचं राज्य असावं अशी अपेक्षा त्यातून व्यक्त करतो. तर रूल ऑफ लॉ असं न करता रूल बाय लॉ म्हणजे कायद्याने आम्ही तुमच्यावर राज्य करणार. कायदा पाळणं, कायदा आमच्या हातात आहे. कायदा तयार करणारे आम्ही आहे आणि त्या कायद्याचा वापर आम्ही तुमच्यावर राज्य करण्यासाठी करणार. म्हणजे कायदा हत्यार म्हणून वापरला. कायदा हत्यार म्हणून वापरणार, ते साधन म्हणून राहूच देणार नाही तुमच्या हातात. असं जर असेल, तर मग लोकं चिडतील, लोकं संतापतील आणि त्या असंतोषाचे जनक जसं तेव्हा लोकमान्य टिळक झाले होते, कोणीतरी होतील. आणि म्हणून मला असं वाटते, की वेळीच याची दखल घेतली पाहिजे. ही चाहूल आहे. हे जे काही प्रकरणं घडत आहेत, ही चाहूल आहे या सगळ्या असंतोषाची. तुम्ही त्यांना माफ केलं असं दाखवत असाल, तुम्ही फार मॅच्युरिटी दाखवली असं तुम्ही सोंग घेत असाल, तर ते सोंग सुद्धा उघडं पडेल काही दिवसांनी. आणि त्यामुळे खूप जास्त मला असं वाटतं, की युद्धजन्य परिस्थिती आहे असं समजून न्यायव्यवस्थेतल्या लोकांनी, न्यायव्यवस्था लोकांसाठी काम करणारीच आहे, हे प्रस्थापित करण्याची गरज आहे. सगळ्या न्यायाधीशांच्या वागणुकीतून तसं दिसलं पाहिजे, की न्यायाची चाकं फिरवण्यासाठी जो माणूस विश्वासाने न्यायालयात येतो, त्या माणसाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्या माणसाला प्रतिष्ठा दिली गेली पाहिजे. तू कोण आला इथे, कशासाठी न्याय मागायला आला आणि आम्हाला कशाला त्रास द्यायला आला, अशाच अर्थाने प्रत्येक माणसाकडे जर न्यायव्यवस्थेतले लोकं बघायला लागले, तर लोकं नाही जाणार. मग परत आपल्याकडे ते जात व्यवस्था आणि त्याच्या आधारे जात पंचायती त्या वाढल्या तर आपण काय करणार? मग ते सगळे अन्याय आणि हिंसा आपण बघत बसायची का? त्यामुळे लोकशाहीने तयार केलेली यंत्रणा मजबूत करण्यामध्ये आता न्यायाधीशांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. न्यायव्यवस्थेतल्या वकिलांनी देण्याची गरज आहे. सरकारी वकिलांनी, पोलिसांनी, न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे सगळे घटक एकत्र आले पाहिजे आणि तो कोऑर्डिनेटेड इफेक्ट जर नसेल, तसं प्रयत्न होणार नसतील, तर मग मला नाही वाटत की न्यायव्यवस्था आपण लवकर सुधारू शकू. तुमचं जे म्हणणं आहे म्हणजे तुमचा जो रोष आहे किंवा नाराजी आहे न्यायव्यवस्थेबद्दल, या सगळ्या नाराजीमध्ये किंवा काळ्या चित्रामध्ये काही अपवाद आहेत. काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ अलीकडेच मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी जो निकाल दिला एका कार्यकर्त्याच्या प्रकरणामध्ये, त्या कार्यकर्त्याला तडीपार केलं होतं. तेव्हा माधव जामदार यांनी सरकारचे वाभाडे काढले. मला सांगा, असा एक न्यायाधीश जो वेगळंच वेगळी वाट निवडलेली असते त्यांनी, जो चैतन्यशाली असतो हं. आणि तो तेजस्वी त्याच्यामध्ये उठून दिसतो. काय म्हणणं आहे तुम्हाला माधव जामदार यांच्या या निकालपत्राविषयी? माधव जामदार सरांनी जे काही उल्लेख केले, त्या लोकांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या खरं तर. म्हणजे त्यांनी जे म्हटलं, की भाजप मुर्दाबाद म्हणणं, अमित शहा मुर्दाबाद म्हणणं, म्हणजे लोकशाहीशी द्रोह करणं आहे का? अमित शहा म्हणजे भारत देश आहे का? इथला नागरिक जर सार्वभौम आहे, तर सगळ्या नागरिकांचा हा देश आहे आणि या देशामध्ये सुरू असलेले जे राजकीय व्यवहार आहेत, जे प्रशासकीय व्यवहार आहेत, त्याच्याबद्दल नाराजी असेल, तर त्याचा निषेध करणं हे लोकांचं कर्तव्य आहे आणि ते जर कर्तव्य करत असतील, त्यांचा अधिकार बजावत असतील, तर तुम्ही त्यांना तडीपार करण्यासाठी योग्य समजणं हे अत्यंत क्रूर आहे. म्हणजे सी-ए कायदा ते आणणार. हं. तर आता सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट तुम्ही आणणार असाल, तर तुम्ही सरकार म्हणून तर आणू शकता. पण तुम्ही सरकार म्हणून जर त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवत नसाल, की तुम्ही नागरिकत्व कोणाचं ठरवणार, कोणाचं हद्दपार करणार, कोणाला नागरिक म्हणून अमान्यच करणार, याच्याबद्दलची तुमची नियत जर दिसायला लागलेली आहे आम्हाला, तर त्याबद्दल काही लोकं जर रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील, की नाही या कायद्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. लोकांच्या सहभागाशिवाय हा कायदा करू देऊ नका. म्हणजे लंडनसारख्या शहरामध्ये मूव्हमेंट सुरू झाली होती काही वर्षांपूर्वी, नो लेजिस्लेशन विथआऊट पीपल्स पार्टिसिपेशन. की लोकांच्या सहभागाशिवाय एकही कायदा तयार करायचा नाही. मग लोकप्रतिनिधी आणि लोकांनी एकत्रच बसायचं नाही. काही जण या राजकारणातले थेट म्हणतात असे, की आम्हाला लोकांना विचारूनच जर कायदे तयार करायचे तर मग आम्ही कायदे मंडळात बसून काय करू? एवढं हे सोपं नाहीये असं उत्तर देणं. कोणीतरी विरुद्ध कोणीतरी असं प्रत्येक वेळेस चित्र ते नसलं पाहिजे. ते तर म्हणाले, की पोलीस काय सरकारचे गुलाम झाले आहेत का? पोलीस सरकारचे गुलाम झालेच आहेत आणि हे वारंवार आम्हाला दिसतंय. म्हणजे आता शक्तीपीठ महामार्ग आहे. तिथे पोलिसांचा रोल हा अत्यंत ऑब्जेक्शनेबल स्वरूपाचा आहे. आक्षेपार्ह स्वरूपाचा आहे, की लोकं जर रॅली काढत आहेत, प्रबोधन रॅली काढत आहेत. त्यांनी नावच दिलं आहे प्रबोधन रॅली, कारण आमची शेती आम्हाला वाचवायची असं त्या बरोबर. लोकांचं म्हणणं आहे. की तुम्ही रस्त्याखाली शेती घेणार, मग आम्ही काय करणार? आता तुम्ही थोडेफार आम्हाला किडूक-मिडूक पैसे देणार. ते पैसे नाही पुरणार. आमच्या शेतीवर जीवन आधारित आहे. तर आमच्या शेतीचा वापर कसा करायचा ते विकायचं की नाही आम्ही ठरवू. पण एकतर्फी कायदे सरकारने केले नाहीत.
जनहितासाठी म्हणजे पब्लिक पर्पजसाठी जर काही जमीन पाहिजे असेल तर तुम्ही द्या किंवा नका देऊ, आम्ही घ्यायचं म्हटलं तर आम्ही घेणार. आता ही जी अरेरावी आहे, मुस्कटदाबी आहे, त्याच्याबद्दल कोणीतरी मोर्चा काढत असेल तर तुम्ही त्यांच्यावर 200, 200, 250 जणांवर एफ-आय-आर दाखल करणार, त्यांचं गुन्हेगारीकरण करणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे काही पोलीस या व्यवस्थांमधले अत्यंत उत्तम आहेत. न्यायाधीश काही अत्यंत उत्तम आहेत. पण पण त्यांची संख्या अपवादात्मक अपवाद अपवादात आहे. त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. हं. म्हणजे एक पोलीस मुद्दाम नेऊन बसवला जातो सांगली जिल्ह्यामध्ये, की यांचं गुन्हेगारीकरण करा म्हणून. तर हे चांगलं नाही. त्यामुळे लोकांचा जेव्हा असंतोष व्यक्त होत असेल, तेव्हा सरकारची भूमिका काय राहिली पाहिजे, की कोण लोकं आहेत हे जे नाराज आहेत, त्यांच्यासोबत आम्ही बसणार, त्यांच्यासोबत मीटिंग घेणार, त्यांचं आम्ही ऐकून घेणार. तिथं दंडेलशाही करून चालणार नाही, की इथं बसा तुम्ही, सांगा तुमचं म्हणणं 5 मिनिटात, चला निघा इथून, असं नाही चालणार. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, बोला त्यांच्याशी, संवाद साधा. संवादावर आधारितच लोकशाही असते की नाही. तर हे संवादच नष्ट करत चाललेले आहे आणि त्याच्यामुळे मग लोक कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीच्या मागे लागलेले आहेत. आणि तसं जर झालं तर खूप जास्त वाईट अन्यायाची परिस्थिती निर्माण होईल. न्यायमूर्ती जामदार जे म्हणाले, ते इतकं लोकांना भावलेलं आहे, की त्यावर जे व्हिडिओ तयार झाले आणि सोशल मीडियावर, त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याचा अर्थ असा होतो, की जनतेची न्यायालयांकडून लोकशाही मजबूत करण्याची अपेक्षा आहे. हो. पण आज ते होताना दिसत नाहीये लोकशाही मजबूत. मला इथेच यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची केस महाराष्ट्राच्या दृष्टीने. ती म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची केस. सुप्रीम कोर्टात तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात. मला हे विचारायचं आहे, की अन्याय केलाय का सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंवर? कारण त्यांचं सगळं काढून घेतलं, नाव काढून घेतलं, निशाणी काढून घेतलं. सुप्रीम कोर्ट केसचं हिअरिंगच करायला तयार नाही. इतके 3 वर्ष होऊन गेली हिअरिंग करायला तयार नाही. हे काय आहे? हे न्यायदानाच्या प्रक्रियेशी, त्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, त्याच्याशी प्रतारणा नाहीये का? पूर्ण प्रतारणा आहे, असंविधानिकता आहे. मी तुम्हाला चित्र सांगतो सुप्रीम कोर्टातलं कसं असतं ते, की ही अत्यंत महत्त्वाची केस आहे. 14 कोटी लोकसंख्येचा हे राज्य आहे महाराष्ट्र आणि इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल सत्ता संघर्षाबद्दलचं महत्त्वाचं हे प्रकरण आहे. आता न्यायाधीश काय करतात, की ते बसलेले असतात सगळे आणि ही जेव्हा केस लागते सगळे वकील उभे राहतात. हं. जे बाजू मांडणार आहेत किंवा विरोधी पक्षाचे जे आहेत वकील आणि ते उभे राहिल्या न्यायाधीश काय करतात, ते म्हणतात की हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. इतके दिवस हे प्रलंबित ठेवून चालणार नाही. मला सांगा तुम्हाला किती वेळ लागणार आहे आर्ग्युमेंटसाठी? तुम्हाला किती वेळ लागणार आहे आर्ग्युमेंटसाठी? मग ते म्हणतात नाही अर्धा तास लागणार आहे. बरं तुम्ही 1 तास घ्या. तुम्हाला किती लागणार आहे? आपण असं करू की एक तारीख ठरवू आणि त्या तारखेला आता 2-3 तासात हे प्रकरण ऐकून आपण त्या दिवशी संपवून टाकायचं. म्हणजे जे आपण चिडून बोलणार होतो, ते तिथून ते न्यायाधीश बोलतात. हे हां. नाटक आहे मी तुम्हाला सांगतो. हे अनेक आणि ते दिवसांपासून रेकॉर्डवर येत नाही. नाही रेकॉर्डवर येत नाही ते. तिथे ते सांगतात फक्त असं, की आता आपण एक तारीख ठरवणार, त्या दिवशी सगळं घेणार आणि मग आपल्याला आनंद होतो, की चला आता पुढच्या तारखेला काहीतरी होणार. तर पुढच्या तारखेला ती केस मागे ठेवली जाते. आता आम्हाला वेळ नाही म्हणून सांगितलं म्हणजे जातं. हे डेलिबरेटली केलं जातं. बरेचदा डेलिब्रेटली आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही तरी थोडं सौम्य शब्दात प्रश्न विचारला असेल, तरी पण माझं असं म्हणणं आहे, की याच्यामध्ये महाराष्ट्राचे गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी तेव्हाचे, त्यानंतर निवडणूक आयोग, त्यानंतर आपले विधानसभेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश यांच्या संघटित राजकीय गुन्हेगारीचा हा प्रकार आहे. दिस इज क्लिअर. आपण त्याला काय म्हणतो, की ऑर्गनाइज पॉलिटिकल क्राईम सिंडिकेट असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामध्ये न्यायाधीशही सामील आहेत. त्याच्यात काही न्यायाधीश नक्की सामील आहेत. म्हणजे निर्णय द्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने द्यावा लागणार हे माहिती आहे. ही घटनात्मक सत्यता आहे आणि मग न्यायाचा निर्णय जर यांच्या बाजूनेच द्यायचा आहे, तर मग त्याला विलंब लावणं हे आपल्या हातात असेल, तर काही जणांनी मुद्दामून तारखा दिलेल्या आहेत. ही केस तुम्हाला सांगतो 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाबून ठेवण्यात आली होती. अबेंडन्ड केसेसमध्ये ठेवून देण्यात आली आणि ती केस परत उकरून काढून परत ती बोर्डवर घ्यावी लागली आणि परत पुन्हा तारखा होतात. त्यामुळे हे जे सगळं सुरू आहे ते चांगलं नाही आणि मला वाटतं ही दरोडेखोरी एक प्रकारची जी आहे ती बंद झाली पाहिजे. लोकं तुम्ही इतके काय कठोर शब्द वापरताय, कारण मी जर हे वापरले, तर माझ्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. म्हणजे अनेक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केसेस मी लढलोय. पण तिथे एकतर्फी असतं. हो, हो. केवळ न्यायालयाच्या बाजूने सगळं होत असतं. तुम्हाला ही भीती नाही वाटत, की असं बोलल्यावर तुमच्यावर सुद्धा केस होऊ शकते? नाही, मी काही कोणत्या न्यायाधीशाचं नाव पहिली गोष्ट घेतलं नाही. मी नावं घेऊ शकतो, पण मी घेतलं नाही. त्यानंतर मी एक चिकित्सात्मक विश्लेषण याचं करतोय, की आपल्याला न्यायव्यवस्था चांगली करायची आहे, आपल्या दोघांच्या चर्चेचा आजचा विषय आहे.
मग ती चांगली करायची असेल तर काही ब्लॅक मोल्स आहेत त्याच्यामध्ये, ते शोधून ते काढावे. शोधून काढले पाहिजे आणि ते दूर केले पाहिजे. पण मुद्दामून आता मी तुम्हाला सांगतो, जामदार साहेबांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. लोकशाहीला संघटित करणारं वक्तव्य आहे. लोकशाही मानणारे लोक इतके आनंदित झाले, की ते थँक यू मिलॉर्ड अशा म्हणण्याच्या मनस्थितीत आहे, किंवा जामदार साहेब धन्यवाद तुम्ही हे म्हटलं. कारण की खूप दिवस एक ओशाळल्यागत असं एक वातावरण इथे झालेलं आहे. जो अजगर असतो ना, खूप मोठं काहीतरी हो, खाऊन बरोबर आहे. पचवण्याच्या अवस्थेमध्ये असा नुसता निपचित पडलेला असतो. तशी ही अजगरासारखी व्यवस्था, न्यायव्यवस्था ही अशी पडलेली आहे नुसती, सुस्त. त्याला जागं करण्याचं काम जस्टिस माधव जामदार यांनी केलं. गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र घेऊन चालणारा वैचारिक माणूस हा आहे. पुरोगामी विचार माहीत असलेला हा माणूस आहे. संविधानावर प्रेम करणारा हा माणूस आहे. आणि त्यामुळेच त्यांनी तसं वक्तव्य त्यांनी केलं. ती ताकद असते खूप मोठी आणि ती ताकद त्यांनी दाखवलेली आहे. मी तुम्हाला मुद्दाम एक मुद्दा सांगतो खूप महत्त्वाचा, की एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जस्टिस प्रोजेक्ट म्हणून, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट, WJP नावाची संस्था आहे. या संस्थेने काय केलं, की सगळ्या जगभरातल्या न्यायव्यवस्थांचा विचार केला, विश्लेषण केलं, की स्वायत्तता, विश्वासार्हता आणि कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ मेंटेन करणारी सगळ्यात चांगली व्यवस्था कोणत्या देशाची आहे. आणि त्यांनी 143 देशांपैकी 86 नंबर म्हणजे 86 नंबरवर भारताचा नंबर दिला. इतकी वाईट अवस्था जर आपली झाली असेल, तर आपल्याला त्याचं काहीच कसं वाटत नाही. त्यांनी 2 प्रकारचे न्यायाधीश असतात असं सांगितलं. मी पण हे नेहमी सांगतो. म्हणजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, की मोदींना आवडणारा कायदा आणि संविधानात सांगितलेला कायदा, असं सांगणारे न्यायाधीश दोघं जण आहेत. मग यांनी काय म्हटलंय, की सकारात्मक सरकारच्या भूमिकेला अनुकूल निर्णय देणारेच न्यायाधीश हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणारे न्यायाधीश. आणि त्यांनी म्हटलंय, की दुसऱ्या प्रकारचे न्यायाधीश दुर्मिळ होत चालले. माधव जामदार जे न्यायाधीश आहेत ते त्या दुर्मिळ प्रजातीतले न्यायाधीश आहेत. आणि म्हणून त्यांचं महत्व आपल्याला जास्त पण वाटतंय. या सर्व्हेमध्ये भारताचा नंबरही खाली गेलेला आहे. खूप खाली गेलेला आहे. 86वा नंबर म्हणजे आपली सगळी अधोगती झालेली आहे न्यायव्यवस्थेची. एक वेळ अशी होती असं म्हणतात, जसं तुम्हाला लता मंगेशकर बद्दल माहिती आहे, तसंच जस्टिस कृष्णा अय्यर यांच्याबद्दल म्हटलं जायचं, की पाकिस्तान या देशातले लोक म्हणायचे, की आम्हाला तुम्ही जस्टिस कृष्णा अय्यर हा एक माणूस द्या. अगदी. आम्हाला आमच्या इथली न्यायव्यवस्था, कायदेशीरता, लोकशाही सुधारायची. आपल्याकडे खूप चांगले खूप जजेस चांगले आहेत. जजेस जाऊ अगदी आणीबाणीच्या काळापासून. हो. म्हणजे मला आठवतंय इंदिरा गांधींनी जेव्हा आपल्या सोयीचे जज नेमण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 3 जजेसनी राजीनामे दिले होते सुप्रीम कोर्टाचे. अनेक जजेस चांगले झालेले आहेत. नाही, आता पण महाराष्ट्रातले मी तुम्हाला जजेस सांगतो. जस्टिस अभय ओक यांच्यावर अन्याय झालाय, कधीतरी त्यांनी बोलावं असं माझं म्हणणं आहे. जस्टिस अजित शहा यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांनी कधीतरी बोलावं असं माझं त्याला म्हणणं सुप्रीम कोर्टात घेतलं नाही. आहे. आता जस्टिस मुरलीधरन, की केवढा सुंदर रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे, तुम्ही हो. पाहिला युनायटेड त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यांच्यावरही अन्याय झालेला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टात जायची इच्छा होती, जाण्यासाठी लायकी त्यांची असतानाही प्रखर बुद्धिमत्तेच्या या माणसाला केवळ दिल्ली उच्च न्यायालयातून रिटायर्ड व्हावं लागलं. त्यामुळे हे अन्यायाचं जे स्वरूप आहे ना, ते आता वाढत वाढत चाललं आहे. आणि त्याच्यात मग न्यायव्यवस्था त्यांनी होत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन जे आता रिपोर्ट दिलेला आहे हो. UN मध्ये जाऊन मुरलीधरन यांनी, त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 20,000 मुलं मारली इस्रायली सैन्याने आणि 42,000 मुलं जखमी झाली. हो. हे इतक्या स्पष्टपणे कोण बोलतं? स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ते त्याच्यात आपले पंतप्रधान तिथे जाऊन ते काय बीबी बीबी करत गळ्यात गळे घालतात. म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे, उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, की अन्याय करणाऱ्यांच्या तुम्ही गळे बेटूपणा करू शकत नाही असा. आणि ते खूप जास्त चांगलं नाही. म्हणून मग लोकांचा राग वाढतोय. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आणि खूप काळ तो प्रश्न पेंडिंग आहे. एक म्हणजे उमर खालिद. उमर खालिद 6 वर्ष तुरुंगात आहे. त्याला जामीन आधीच मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही. शर्जील इमामला पण जामीन मिळालेला नाहीये. अनेक राजकीय कैद्यांना जामीन मिळालेला नाही. भीमा कोरेगावची केस महाराष्ट्रात चाललेली आहे. त्या कैद्यांना सुद्धा सुरेंद्र गडलिंग अजूनही तुरुंगात आहे. हा काय प्रकार आहे? म्हणजे सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवला जातोय? मला तर असं वाटते, की मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे, अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात आहे. मी खूप वर्षांपूर्वी एका न्यायाधीशांना भेटलो. खूप वर्षांपूर्वी का म्हणतोय, कारण की साधारणतः असेल 15-17 वर्षांपूर्वी. आणि ती व्यक्ती विशेष महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईमचे काय केसेस म्हणजे मकोकाच्या केसेस चालवणाऱ्या कोर्टाची जज होती. आता त्या व्यक्तींनी, मी सहज भेटायला त्यांनीच बोलावलं होतं, मी गेलो होतो भेटायला. आणि त्यांनी सांगितलं, की मी मुस्लिम व्यक्ती माझ्यासमोर आल्यावर त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी झाली पाहिजे हाच विचार पहिले करणार. आणि मी तसंच करत असतो किंवा असते. असं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, उघडपणे. स्वतः उघडपणे सांगितलं. आता तेव्हा म्हणजे तुम्ही विचार करा, 16-17 वर्षापूर्वी
हे जर मला प्रत्यक्ष एका सेशन कोर्टाच्या जजनी सांगितलं असेल विशेष न्यायालयाच्या, तर ही पर्कोलेट होत गेलेली जी मानसिकता आता आहे आणि त्या राजकीय पार्श्वभूमीवर जो पणा आपल्या सगळ्यांच्या शरीरात भिनवल्या गेलेला आहे, त्याच्यामध्ये न्याय हा तुटून पडलेला आहे. न्याय गळून पडलेला आहे आणि अन्यायच प्रस्थापित झालेला आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, तो जैन असो, कोणी असो, त्या कोणीही बेकायदेशीर वागेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं म्हणणं, ही मागणी असली पाहिजे आपल्या सगळ्यांची. एका विशिष्ट जातीबद्दल आपण काहीतरी प्रक्षोभ ठेवून वागायचं, हे न्यायव्यवस्थेमध्ये कसं काय चालेल? आता शेवटचा प्रश्न. एक तर अभिजित दिपके यांच्या सीजेपीच्या आंदोलनाशी तुम्ही संबंधित आहात, कारण तुम्ही आणि विश्वंभर चौधरी पुण्यातल्या आंदोलनामध्ये सामील झाला होता. पण तुम्ही दिल्लीला गेला नाही. दिल्लीला इतके दिवस आंदोलन चाललेलं आहे, म्हणजे 13 दिवस उपोषण चाललेलं आहे सोनम वांगचुक यांचं, 20 दिवस आंदोलन चाललेलं आहे. तुम्ही गेला नाही दिल्लीला. तर काय तुम्हाला काय वाटतंय या आंदोलनाबाबत? तुमची निराशा झाली आहे का, की फार चिवटपणे ते लढतायत असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही दिल्लीला यापुढे जाणार आहात? नाही, ते खूप चिवटपणे अभिजित आणि त्याचे मित्र लढत आहेत. इथे अभिजित आला होता, त्याचे मित्र आले होते पुण्यामध्ये. तेव्हाच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की जे तरुण खरोखर आहेत, ते राजकीय दृष्ट्या तरुण असलेले नाही, म्हणजे खरोखर तरुण आहेत वयाने, त्यांनी हे आंदोलन चालवावं, अभिजितने नेतृत्व करावं. अनेक नेते त्याच्यातून नवीन तयार झाले पाहिजे आणि आपण मागे राहून त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका निभावली पाहिजे. त्यामुळे दिल्लीला नाही जायचं मुद्दामून असं काय आम्ही ठरवलं नाही, पण आम्ही दिल्लीला जाऊ. पण आता तर तुम्ही तरुणच आहात. नाही, तरुण म्हणजे म्हणजे असीम सरोदे असे काय म्हातारे झाले असं आम्ही म्हणू शकत नाही. जर Gen Z तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही तरुण आहात असं वाटतं. वाटते. जेनझी म्हणून जे आहेत त्या मुलांनी जर नेतृत्व 35च्या खालची 35च्या आतले, तर त्यांनी ते नेतृत्व घ्यावं आणि आपली सगळ्यांचीच, म्हणजे तुमची पण भूमिका तीच आहे आधीपासून, की नवीन नवीन लोकांनी नेतृत्व घेतलं पाहिजे. आता तिथे आपण गेल्यावर मुद्दामून आपण ते सगळं क्रेडिट घेण्यासाठी आलो, मुद्दामून आपण ते झाकोळून टाकणार आहे सगळं आणि आता ते आंदोलन ताब्यात घेणार आहे असं म्हणणारे लोक खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्यांचं करू द्यावं, ते करत आहेत चांगलं. जेव्हा त्यांची हाक येईल, आपल्याला गरज वाटेल, तुम्ही या मग. अभिजित सोबत आपला दररोजचा फोनवर संपर्क आहे, त्यांनी बोलवलं आपल्याला की या तुम्ही, तर आपण लगेच जाणार. अभिजितने बोलवलं तर तुम्ही दिल्लीला जाणार? आणि नक्की, कारण त्यांनी 20 तारखेला संसदेवर ते मोर्चा काढणार आहे. हो. माझा प्रश्न इतकाच आहे, तुम्ही आणि विश्वंभर चौधरी या मोर्चाला जाणार आहात? आम्ही नक्की जाऊ आणि तशा वेळेस जाणं आवश्यकच आहे. त्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, कारण प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक आहे. प्रश्न हा व्यवस्था परिवर्तनाचा आहे, की सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी काम करणाऱ्या असल्या पाहिजे. प्रत्येक मंत्र्यांनी त्याच्या मंत्रिमंडळाचं काम करताना लोकांचा इंटरेस्ट जपला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे. तर त्यासाठी हा मोर्चा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मला वाटतं. असीम सरोदे, धन्यवाद. तुम्ही माझ्याशी बोललात आणि खूप स्पष्टपणे बोललात. आता यापुढे तुमच्यावर केस झाली तर माझी जबाबदारी नाही. तुम्ही आणि तुमचे न्यायाधीश बघून घ्या. जरूर. धन्यवाद.